नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता डॉक्टर श्रद्धा यांना सायलीने बोलावलेला आहे. गोळ्यांचे जे सत्य आहे ते समोर आलेला आहे आणि डॉक्टर श्रद्धा यांना सायलीने बोलावून घेतलेला आहे. तेव्हा मात्र घरामध्ये एक धमाका उडालेला आहे. डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात की या गोळ्या कोणत्या आहेत. त्यावेळेस सायली म्हणते की तुम्हीच दिलेल्या आहेत म्हणून. तर केमिस्टवाल्याने या गोळ्या दिलेल्या आहेत. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की मी एकच गोळी दिलेली, ह्या गोळ्या बाकीच्या कोणत्या आहेत ना ते मला कळलं पाहिजे. जेव्हा डॉक्टर श्रद्धा यांना कळतं त्या गोळ्या पाहिल्यानंतर त्या म्हणतात की ह्या गोळ्या तर त्यांच्या मेंदूची शिथिलता वाढवण्यासाठी वापरल्या जात असता आहेत आणि या गोळ्यांमुळे त्या बेहतर होऊ शकणार नाहीयेत, पण त्यांच्या मेंदूवरती त्याचा परिणाम होणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात, कारण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलेलं आहे की या गोळ्या त्यांना चुकीच्या पद्धतीने दिल्या गेलेल्या आहेत. या गोळ्यांमुळेच त्याच तब्येत बरी होत नाही. हे सत्य आता समोर आलेलं असतं तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय सांगताय तुम्ही, ह्या गोळ्या चुकीच्या आहेत आणि या गोळ्यांमुळे प्रतिमा त्याला या गोळ्यांमुळे त्रास होत आहे. आणि मग आता सगळं झाल्यानंतर अर्जुन विचारतो की सिनियर या गोळ्या कोण देत होत प्रतिमा त्याला. तेव्हा रविराज सांगू लागतात की या सगळ्या गोळ्यांची जबाबदारी इकडे तन्वीनं घेतलेली होती आणि तन्वी या सगळ्या गोळ्या वगैरे हे सगळं प्रतिमाचं पाहत होती. हे ऐकल्यानंतर तर सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे की सायलीन आता डायरेक्ट हॉस्पिटल वाटलेला आहे आणि तिथे जाऊन सायलीने जाब विचारलेला आहे. तिथे जाऊन सायलीने प्रियाला विचारलेला आहे की हे सगळं तू काय केलेलं आहेस, प्रतिमा त्याला चुकीच्या गोळ्या का देत होतीस म्हणत. सायलीने इकडे प्रियाची चांगलीच धुलाई केलेली असते. प्रियाला कळून चुकलेलं असतं की तिने काय चुका केलेल्या आहेत, कारण प्रियाला असं वाटत होतं की तिने जे काही करत आहे ते कधीच कोणाच्या समोर येणार नाही, परंतु ते सत्य मात्र आता सर्वांच्या समोर आलेलं असतं आणि ते हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र पाहत असतो. सायली मात्र जाब विचारत असते. सायली म्हणत असते, नाही काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना हे थांबलंच पाहिजे आणि तू प्रतिमा त्यांना चुकीच्या गोळ्या देऊन त्यांच्याशी चुकीचा वागण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता तुझी सुट्टी नाही अस इकडे सायलीने सांगितलेलं आहे. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्जुन आणि त्याचबरोबर सायली आता आलेले आहेत. अर्जुन सांगत असतो की मी आणि तन्वी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करायचो. पूर्णाजी आम्हाला सांगायची की तुम्ही अभ्यास करा, मी तुम्हाला चॉकलेट देते आणि मग त्या साठी आम्ही ना खरंच खूप अभ्यास करायचो आणि या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात, बोलत असतात आणि याचमुळे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन हे सगळ्या गोष्टी सांगत आहे. सायली मात्र शांतपणे हे सगळं ऐकत आहे. सायलीच असं म्हणणं आहे की म्हणजे काय चाललंय नक्की, अर्जुन सर काय सांगत आहेत. मग इकडे अर्जुन सांगत असतो की डॅड ना मला आणि तन्वीला चित्र काढायला शिकवायचे. मग मला सांग, तुला ड्रॉइंग कोणी शिकवलेला आहे, म्हणजे तुझ्या आईबाबांनी शिकवले का, तुला आठवते का काही. सायली मात्र शांतपणे अर्जुनच आठवत असते. सायलीच्या डोक्यात आता विचारांचं चक्र चालू झालेलं असतं. सायलीला काही ना काही गोष्टी आठवायला सुरुवात झालेली असते. ती मुलं तिथे दोघेजण भेळ खात असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तन्वीना म्हणजे आपल्याच घरी असायची, इकडेच ती तिच्या घरी नसायचीच आणि खूप गोड आणि गोंडसच होती ती असं अर्जुन सांगत असतो. सायलीला त्रास होऊ लागलेला असतो. सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागलेला असतो. अरे अर्जुन दे ना रे बघ नाही आणि मलाही चॉकलेट पाहिजे, माझंही कंप्लीट झालंय. हे जे लहान असलेले सायलीचे जे शब्द आहे ते तिच्या कानात घुमू लागलेले असतात. तिला आठवू लागलेले असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता मात्र इकडे सायलीलाही धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही सत्य आहे ते असं भयानक पद्धतीने समोर आलेलं असतं. सायलीला त्रास होऊ लागलेला असतो. सायलीला नेहमी जसा त्रास होतो
तशा पद्धतीने त्रास होत असतो, पण अर्जुनला मात्र कळत नसतं की सायलीला काय होते. सायली एवढी कासावीस का होते या गोष्टी अर्जुनच्या लक्षातच येत नसतात. अर्जुन मात्र तिला सांगत असतो की नक्की काय घडायचं ते, कशा पद्धतीने काय काय व्हायचं हे सगळं अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा मात्र सायलीला तेच आठवत असतं. अर्जुन म्हणत असतो की नुसती भित्री भागूबाई आहेस तू. हे सगळं शब्द सायलीच्या कानात येत असतात, तिला आठवायला लागलेले असतात. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन तिला म्हणत असतो की मला आणि तन्वीला डॅडनी चित्र काढायला शिकवले होते, ड्रॉ करायला शिकवल होत. या सगळ्या गोष्टी डॅड आम्हाला शिकवायचे आणि हे सगळं असं घडत होतं हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली अक्षरशः तिला तो त्रास होऊ लागलेला असतो, तिला कळतच नसतं. अर्जुन मात्र इकडे बोलतच असतो, सायलीला काय होत त्याच्याकडे लक्षच नसतं. आणि सायलीला अचानक तो त्रास होत असतो, तो वाढत चाललेला असतो. आई ती जी छोटी मुलगी आहे तिच्या आईच्या मागे धावत आहे, हे सगळं सायलीला आठवत असतं आणि सायली खूप कासावीस होत असते. अर्जुन मात्र तिला सांगत असतो की हे काय काय घडत होतं, कशा पद्धतीने हे सगळं सायलीला तो सांगत असतो. परंतु सायली खूपच लासावीस होत असते, तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतं आणि हे अशा पद्धतीने का घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. म्हणजे सायलीला कळतच नाहीये. सायली फक्त त्या लहान मुलांकडे पाहत असते आणि तिचा जीव आपला तिथे कासावीसू लागलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, काही आठवते का सायली तुला. आणि तेव्हा मात्र सायलीला आठवत असतं अर्जुन आणि दोघे एकत्र खेळत असलेले प्रसंग आठवत असतात, कशा पद्धतीने सगळं घडत होतं हे आठवत असतं. आणि त्याचबरोबर सायलीही म्हणत असते की नाही नाही, आणि अर्जुनने तिचा हात पकडलेला असतो. दोघेही तिथे खेळत असतात. लहानपणीचा अर्जुन तिच्या समोर असतो आणि सायली मात्र अक्षरशः तिथे चक्करून पडते. अर्जुनला काळजी वाटायला लागलेली असते, काय झालं सायली काय होते असं म्हणत अर्जुन तिच्या जवळ जातो, तिला उठवतो. पाणी द्या ना, कोणीतरी पाणी द्या असं म्हणत पाणी मागून घेतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा तिथे सायलीशी बोलत असतो, सायलीच्या तोंडावरती पाणी मारतो, सायलीला उठवतो. सायली उठ, काय होत तुला, सायली उठ, काय होते तुला असं म्हणत अर्जुन आता तिला उठवत असतो. परंतु सायली काही इतक्यात तरी शुद्धीवर येत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथे असतात, सगळ्यांनाही तेवढाच धक्का असतो, कारण अचानक सायलीला काय झाले हा मोठा प्रश्न अर्जुनच्या समोर उभा राहिलेला असतो. कारण सायली तर व्यवस्थित होती आणि आता ह्या गोष्टी आठवल्यामुळे तिला काही झाले का हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे सायलीला तो मग पाणी मारल्यानंतर सायली शुद्धीवर येते. सायलीला अर्जुन विचारतो काय झालं, तेव्हा सायली म्हणते नाही माहिती मला, अचानक ना माझ्या डोळ्यांसमोरन ना चक्कर आल्यासारखं झालं असं इकडे सायली अर्जुनला सांगायला लागते. तेव्हा मात्र अर्जुनच्या लक्षात येत की सायलीला काही आठवलं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की चल आपण पहिलं ना डॉक्टरांकडे जाऊया. इकडे आपल्याला पाहायला मिळत की आता प्रतिमा आहे ती कल्पनाकडे आलेली आहे. कल्पनाला प्रतिमा म्हणत असते की मी करू का ग तुला काही मदत. तेव्हा कल्पना म्हणते अगं असंही मला ना किचनमध्ये यायला आता आजकाल जमतच नाहीये, म्हणजे तशी वेळच येत नाहीये, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तेव्हा लगेचच प्रतिमा इकडे बोलायला सुरुवात करते, सायली करते ना सगळं नाही, म्हणजे सायलीन सगळी जबाबदारी घेतली आहे ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो. आता प्रताप आणि त्याचबरोबर अस्मिता दोघेही जिन्यातून पाहत असतात आणि अस्मिता मात्र जिन्यावरून खूप वाकून बघत असते. तेव्हा प्रताप म्हणत असतो की काय चाललं तुझे, पडशील की खाली. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते की नाही मला ऐकायला येत नाहीये ना काय चाललं म्हणून मी एवढं वाकून बघत आहे. तेव्हा मात्र इकडे प्रताप म्हणत असतो शांत हो. तेव्हा अस्मिता म्हणते मम्मी तिथे जाते, त्याच काय झालं ना मला कळत नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो की नाही अस्मिता बस झालं आता, खूप आती होत्य असं म्हणत प्रताप अस्मिताला थांबवत असतो. तरीही अस्मिता काही थांबायचं नाव घेत नसते. त्यासोबतच इकडे लगेचच बोलत असते ती म्हणजे प्रतिमा म्हणत असते तुला माहिती आहे का, जेव्हा मी सायली बरोबर या घरात आले तेव्हा सायली माझ्याशी खूप गप्पा मारायचे, अगदी तासनतास माझ्याशी बोलत राहायची, कोणाबद्दल बोलायची माहिती
आहे तुला तुझ्याबद्दल, कारण तू सायलीची यशोदाई आहे. देवकीने जन्म दिलेला असला तरीही यशोदेने सांभाळलेला आहे, यशोदेने वाढवलेला आहे. आणि या गोष्टी मात्र खरंच खूप मोठ्या होत्या आणि तू खरंच सायलीसाठी जे करायची ना ते खरंच पाहण्यासारखं होतं. तेव्हा मात्र इकडे जे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे कल्पनाला धक्का बसतो. कल्पनाला इकडे प्रतिमा म्हणत असते की सांग ना मला कधी मिळणार आहे मला हे यशोदा आणि तिच्या लेकीत जे नात आहे कधी हा पाहायला मिळणार आहे असे इकडे कल्पनाला ती विचारत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पनाला त्या गोष्टी आठवत असतात जेव्हा मागच्या वेळेस कृष्ण जन्म असतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते की मी माझी खरी आई पाहिलेली नाहीये, पण आई तुम्ही मला यशोदा आई म्हणून वाढवलेल आहे, लहानाचं मोठ केलेलं आहे, तुम्ही माझ्या आई आहात. त्याचबरोबर कल्पनाला या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. नर प्रतिमा सांगत असते की खरंच किती छान होतं ते तुमचं नातं, कर ना माफ, म्हणजे एवढी काही अशी मोठी चूक झाली आहे, सोडून दे ना, तू कशाला एवढं धरून ठेव होतेस अस इकडे प्रतिमा तिला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना विचार करू लागलेली असते. प्रतिमा समजूत घालत असते कारण सायलीला कल्पनाने माफ कराव, सायलीला तिच्या आईच प्रेम मिळावं, कारण 2 वर्षांमध्ये सायलीन जे काही केलेलं आहे त्यामुळे कल्पनाच्या मनावर तर सायलीन पूर्णपणे राज्य केलेलं होतं. त्या दोघींच मायलेकीच सासूसनाच जे नातं होतं ना ते पाहण्यासारखं होतं. त्याचबरोबर इकडे आता जेव्हा प्रतिमा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र प्रतिमा सांगत असते की नाही कल्पना, मला असं वाटतं की तू सायलीला माफ केलं पाहिजे, कारण किती छान होते ना तुमचं नातं, किती चांगलं होतं, किती व्यवस्थित असायचा, तुम्ही दोघीजणी कोणीही तुमच्याकडे पाहत राहावं अशा पद्धतीने तुमचं हे सगळं चाललेलं असायचं. आणि मग सायलीला जेव्हा लागलेलं असतं तेव्हा कल्पना धावत आलेली असते किचनमध्ये. सायलीच्या बोटाला ती हळद लावते. सायली म्हणते की एवढं नाही काय झालेलं आई, हे प्रसंग कल्पनाला आठवू लागतात. इकडे अर्जुन मात्र सायलीला म्हणत असतो की काय झालं सायली, काही आठवलं का, काही होत होतं का, आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की नाही हो, मला असं होतं, मला असे भास होतात, म्हणजे जेव्हा त्या आठवणी निघतात ना मला असं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे, तेव्हा सायली सांगू लागते की हो मला नाही माहिती, एक छोटी मुलगी होती, ती तिच्या आई सोबत बोलत होती, हे सगळं मला आठवत होतं, तुम्ही जे सांगत होता ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. असं जेव्हा सायली अर्जुनला सांगते तेव्हा मात्र अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काय हे सगळं आठवत होतं. तेव्हा सायली सांगत असते की हो, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर येत होतं आणि मला ना कळत नव्हतं की काय होतं या सगळ्या गोष्टींमुळे. तेव्हा सायलीला मात्र धक्का बसलेला होता, हेही अर्जुनच्या लक्षात येतं. तेव्हा सायली म्हणते की चला आपण जाऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया. सायली म्हणते की नाही, त्याची काही गरज नाहीये, हे मला असं नेहमी होत असतं, म्हणजे एवढा काही त्रास नाही होत, मी थोडीशी चक्कर आली एवढंच काय, ते अर्जुन म्हणतो. पण सायली, तेव्हा सायली मात्र ऐकायलाच तयार नसते. सायली म्हणते चला बर, जाताना आपल्याला नाक्यावरचा जो मेडिकल स्टोअर आहे ना तिथे जायचं, तिथून प्रतिमा त्यांच्या गोळ्या घ्यायचे आहेत. अर्जुन म्हणतो कशाला, आपल्या घरी तर सगळ्या डॅडच्या फॅक्टरीतूनच औषधं येतात ना सगळ्यांची, मग तिथे जाऊन घ्यायची काय गरज आहे अस अर्जुन तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, आपल्याला तिथे जाऊनच घ्यायच्या आहेत, कारण रविराज सरांनी सांगितलेलं आहे की त्या सगळ्या गोळ्या तिथूनच घेतल्या जातात. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की बरोबर आहे, हे रविराज काकाच तर ना, मला ना कळतच नाही असं का करतो तो, कारण आता डॅड पैसे घेणार नाहीयत ना गोळ्यांचे, म्हणून रविराज काकाने हे सगळं सुरू केलेलं आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता सायली जेव्हा लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची सायली कल्पनाला आठवू लागते. सकाळी सकाळी आवरून ती आलेली असते सगळं आणि
स्वयंपाकाला सुरुवातही केलेली असते कारण कल्पनाने तिला सांगितलेलं होतं की या पद्धतीने आपल्याला पूजाची तयारी करायची आहे. त्याचबरोबर पाडव्याच्या दिवशी सुद्धा कास कल्पना सगळ्यांना सांगत असते. बघितलं का सायलीने एवढ्या लवकर उठून सगळी तयारी केलेली आहे आणि त्यासोबतच हे सगळं किती छान पद्धतीने केलेलं आहे असं म्हणत ते बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे प्रताप जो ओरडत असतो सायलीला ते सगळं आठवत असतं आणि कल्पनाला त्रास होत असतो. हे असं का वागत आहेत सायलीशी या गोष्टींचा कल्पना विचार करायला लागलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कल्पनाला प्रताप विचारत असतो काय होतं म्हणजे कशाचा तू सायलीशी चुकीचं वागते याचा त्रास होतोय का. कल्पना म्हणते मला कळतच नाहीये की काय चाललंय. तुम्ही असे नव्हता आधी. तेव्हा प्रताप म्हणू लागतो म्हणजे मी तुला वेळ देत नाहीये का. म्हणजे बायकोची अशी तक्रार असणं स्वाभाविक आहे. लग्नानंतर अशी तक्रार असू शकते असं प्रताप बोलत असतो. प्रतापला माहीत असतं की नक्की कल्पनाला कोणत्या गोष्टीच वाईट वाटलेलं आहे पण प्रताप मुद्दाम त्या गोष्टीपर्यंत पोहोचतच नसतो. तो तिला म्हणत असतो की मला समजतंय तुला कशाच वाईट वाटत. बरेच दिवस झालं मी तुझ्यासाठी फुल आणलेली नाहीये त्याचं तुला वाईट वाटते ना. तेव्हा कल्पना त्याच्याकडे पाहते आहेत आणि आपण आता पितळाची भांडी वापरत नाहीत एवढी देखील अक्कल तुला नाहीये का असं म्हणून ती अस्मिताच्या अंगावर गेलेले असते आणि तिनं अगदी सगळ्यांच्या समोर सायलीची बाजू घेतलेली असते. तेव्हा सर्वजण ऐकतच राहतात कारण आता डायरेक्ट तिने अस्मिताला खवळलेले असते आणि सायलीची बाजू घेतलेली असते. अर्जुनने केलेला प्लान सक्सेस होत असतानाच आपल्याला पाहायला मिळत असतो. हे सगळं जेव्हा प्रतिमा पाहते तेव्हा तिला तर खूपच आनंद होतो कारण तिला समजतं की आता कल्पना सर्वांच्या समोर सायलीची बाजू घ्यायला लागलेली आहे आणि सायली अस्मिताला बोलतच असते उठलं की सुटलं सारखं वस्कन वरडायचं आणि अंगावर जायचं. तुला कळत नाही का जरास शांत बसलं पाहिजे नाही. ते पण असं म्हणल्यावर प्रताप आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतात. तर इकडे प्रिया म्हणत असते की मग नक्कीच सायलीला आई खवळल्या असतील. त्या म्हणल्या असतील की या घरातून डबा तू दिलाच पाहिजे. तेव्हा अश्विन म्हणतो नाही आईने देखील तुझी बाजू घेण्यास नकार दिलेला आहे. तेव्हा तर प्रियाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो कारण तिला कळले की आता सायली आपल्या विरोधात आहेच आहे पण त्या घरातल एकही व्यक्ती अश्विन सोडून आपल्या बाजूने नाहीये. म्हणजे आपण जेलमधून सुटून जरी तिथे गेलो तरी आपल्याला आता तिथली काडीची किंमत देखील मिळणार नाहीये. अश्विन तिला म्हणतो सोडन तिच्या सगळ्या गोष्टी आता त्यावर बोलण्यासारखं काहीच नाहीये. तो आता जेवण करून घे. पण तिच्या डोक्यात मात्र शेकडो प्रश्न फिरत असतात. तिला कळलेलं असतं की सायलीने आपली पूर्ण इज्जत घालवलेले आहे. आता आपल्याला काडी मात्र इज्जत तिथं नाहीये. ते अश्विनला म्हणते अश्विन असू दे जाऊ देत आपल्याच घरचे आहेत ते त्यामुळे आपण विषय सोडून देऊया. अश्विन म्हणतो मला कळतच नाहीयेत असली कसली माणसं आहेत ही. हे अतिशय निर्दयी आहेत. खरं माणसांमध्ये मी कसा राहतो ना तेच मला कळत नाही. हे माझे फॅमिली मेंबरच आहेत का असा प्रश्न मला पडलाय असं तो बोलत असतो आणि त्याला असं वाटतं की प्रिया नाराज झालेली आहे म्हणून तो तिच्या जवळ जाऊन तिला एक एक घास भरवत असतो आणि एक एक घास खात असताना प्रिया डोक्यात मात्र विचार येत असतात की आता आपण इथून जरी गेलो तरी आपली काही खैर नाहीये कारण सायलीन आपल्याला तिथं आता आपली इज्जत कसलीच ठेवलेली नसणार आहे. सायली तिच्या मनाप्रमाणे तिथे वागत असणार आहे. त्यामुळे आपण इथं राहिलो काय आणि तिथे राहिलो काय आता आपल्या जगण्यालाच काही अर्थ नाहीये असा विचार ती करत असते. तर इकडे कल्पनाला समजते की आपण सगळ्याच्या समोर सायलीची बाजू घेतलेली आहे आणि तेवढ्यात ती बाजू सावरण्यासाठी म्हणते की मला फोन आणायला जायचा आणि इकडे सायलीला देखील आनंद झालेला असतो कारण तिला कळतं की आता सर्वांच्या समोर कल्पनाने आपली बाजू घेत अस्मिताला खवळलेले आहे. त्यामुळे ती देखील खुश झालेले असते. पण तेवढ्यात
फोन आणायचा म्हणून ती निघून गेलेले असते. अस्मिता मात्र या गोष्टीवर हसत असते, कारण तिला समजलेलं असतं की ती कल्पनाच नक्की काय चाललेलं आहे ते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर श्रद्धा या घरी आलेल्या आहेत आणि त्या पाहतात की प्रथम यांना दिली गेलेली औषधही चुकीचे आहेत. त्यामध्ये मध्ये जी गोळी लिहून दिलेली नव्हती ती गोळी दिलेली आहे. तेव्हा रविराज देखील या गोष्टीवर अगदी सुन्न झालेला आहे. त्याला समजलं की प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या गेलेल्या होत्या, तर अर्जुनला देखील समजलं की या गोळ्या जाणीवपूर्वक दिल्या गेलेल्या आहेत. तेव्हा सायली चिडते आणि तिला कळतं की या गोळ्या प्रियाने दिलेल्या आहेत, म्हणून ती प्रियाकडे गेलेली आहे आणि प्रियाला जाऊन तिने डायरेक्ट विचारायला सुरुवात केलेली आहे. आता चिडलेली सायली तिच्या थोबाडीत देऊन विचारल्याशिवाय तर प्रिया खरं काही सांगणार नाहीये हे आपल्याला माहीत आहे. जेव्हा सायली चांगली सणसणीत थोबाडी ठेवून देईल तेव्हा प्रिया मान्य करेल की हे सगळं कशासाठी केले गेले आहे. सायली तिला विचारते की तुम्ही मुद्दाम प्रतिमा यांच्या जीवाशी खेळत होतात ना, तुम्ही हे सगळं का केले ते मला सांग. म्हणजे यामध्ये नागराज आणि प्रिया दोघेही आहेत असा संशय अर्जुन आणि सैल यांना आलेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.